नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची 7 जुलै म्हणजे आजची बातमी, सर्वात ताजी अपडेट की नवा हप्ता कधी येणार, कोणाला पैसे मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे. म्हणजे मित्रांनो, आज आहे 6 जुलै आणि सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न मोठा आहे की नवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि पैसे कोणाला मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे. तर चला मग सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ जो आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप न करता. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट, आज 6 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्र शासनाने काय बघा नीट बातमी, महाराष्ट्र शासनाने आज 6 जुलै रोजी आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे आजच 2,000 रुपये जमा, उद्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे किंवा तारीख निश्चित अशा व्हायरल पोस्टवरती लगेच विश्वास ठेवू नका. आता पैशाबद्दल बोलूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये अशा स्वरूपामध्ये थेट बँक खात्यामध्ये म्हणजे DBD द्वारे जमा केले जातात. म्हणजे मित्रांनो, पैशांबद्दल काय तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळतात, हे आपण सर्वांना माहीत आहे. आणि पैसे 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये अशा 3 हप्त्यांमध्ये पैसे येतात आणि ते पण DBD द्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आणि जर तुम्ही PM किसान PM किसान योजनेसाठी देखील पात्र लाभार्थी असाल तर केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6,000 रुपये असे मिळून वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळू शकतात. आता सर्वात मोठा प्रश्न, नवा हप्ता कधी येणार. म्हणजे आता सर्वात मोठा प्रश्न की तुमच्या खात्यामध्ये नवा हप्ता कधी येणार, 2,000 रुपये कधी जमा होणार. तर सध्या सरकारने कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही आणि काही यूट्यूब चॅनेल सोशल मीडिया पोस्ट विविध तारखा सांगत आहेत. म्हणजे सरकारने अजून तारीख फिक्स केली का, कोणती तारीख सांगितली का, तर ह्याचं उत्तर आहे की नाही, अजून कोणतीही तारीख सांगितलेली नाही. पण काही यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया पोस्ट विविध तारखा सांगत आहेत, पण त्यांना अधिकृत मानता येत नाही. कारण सरकारकडून जी आर किंवा अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल. जर तुमचा हप्ता अडकला असेल तर काही चार कामे लगेच तपासा. त्यातलं पहिलं म्हणजे PM किसानचे EKYC पूर्ण आहे का, दुसरं आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का, आणि तिसरं DBD सुरू आहे का, 7/12 आणि जमिनीची माहिती योग्य प्रकारे नोंदलेली आहे का. आणि या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे हप्ते अडकू शकतात. मित्रांनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे, कोणीही 4,000 रुपये आले, 6,000 रुपये आले, सर्वांना पैसे जमा अशा बातम्या सांगत असेल तर आधी अधिकृत माहिती तपासा. कारण चुकीची माहिती पसरवून अनेक जण फक्त व्ह्यूज मिळवतात आणि पैसे मिळवतात. सरकारकडून नव्या हप्त्याची अधिकृत घोषणा होताच त्याची अचूक माहिती आपण सर्वप्रथम या चॅनलवरती पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.